भगवान गौतम बुद्धाने आपल्या धम्माचे 3 वर्गात वर्गीकरण केले आहे। पहिला वर्ग म्हणजे धम्म, दुसरा वर्ग म्हणजे अधम्म आणि तिसरा वर्ग म्हणजे सद्धम्म। भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या 3ही वर्गाची ओळख आपण करून घेतली पाहिजे। तर यामध्ये धम्म म्हणजे काय, तर भगवान बुद्धांच्या मते धम्मामध्ये पुढील गोष्टी येतात। 1. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म। तर यामध्ये जीवन सुचिता आणि जीवनात पूर्णता ही कायिक, वाचिक आणि मानसिक असते। नंबर 2. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म। नंबर 3. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म। येथे निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन असते। नंबर 4. तृष्णा त्याग करणे म्हणजेच धम्म। येथे तृष्णा म्हणजेच लोभ असे आहे। नंबर 5. सर्व संस्कार आश्वासक आहेत असे मानणे म्हणजे धम्म। याचा अर्थ सर्व संस्कार आश्वासक म्हणजेच अनित्य कर्म म्हणजेच मनुष्याकडून केले जाते ते कार्य। नंबर 6. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म। याचा अर्थ या सर्वांचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे। या कारणास्तव कर्मनियम हे धर्माचे प्रमुख अंग आहे। पुढे आपण पाहूया अधम्म म्हणजे काय। तर भगवान बुद्धांच्या मते अधम्मामध्ये पुढील गोष्टी येतात। दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे, ईश्वरावर विश्वास ठेवणे, ब्रह्मावर विश्वास ठेवणे, आत्म्यावर विश्वास ठेवणे, यज्ञावर विश्वास ठेवणे, विश्वोत्पत्ती संबंधी काल्पनिक अनुमानावर विश्वास ठेवणे, धर्मग्रंथाचे केवळ पठण करणे आणि शेवटी धर्मग्रंथ प्रमादातीत आहे असे मानणे। यामध्ये भगवान बुद्धांची विचारसरणी ही अधम्माला न मानणारी आहे। भगवान बुद्धांचा संदेश आहे की कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका, ती धर्मग्रंथ विनिष्ठ आहे म्हणून स्वीकारू नका, तिचे बाह्य रूप ग्राह्य आहे म्हणून ते मानू नका। उपदेशलेले विचार बाहेरून सत्यस्वरूप दिसतात वा कोणा महान आचार्यांचे ते आहेत केवळ म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। पुढे सद्धम्म म्हणजे काय याबद्दलची माहिती घेऊया। तर भगवान बुद्धांच्या मते सद्धम्मामध्ये पुढील गोष्टी येतात। 1. मनाची मलिनता दूर करणे। याचा अर्थ सद्धम्मामध्ये मनाची मलिनता दूर केली जाते। मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे आणि मन हे कारण आहे। त्यामुळे मनाची मलिनता दूर करणे हे सद्धम्माचे रूप होय। नंबर 2. जग हे धम्मराज्य बनविणे। याचा अर्थ धम्मराज्य हे इहलोकाचे आहे आणि त्याची प्राप्ती धम्मशील आचरणानेच घडते। दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाशी धम्मानेच वागले पाहिजे, तरच इहलोकी धम्मराज्य प्रस्थापित होईल। धम्माला सधम्माचे रूप येण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात। प्रज्ञेला उत्तेजन द्यावे, प्रज्ञेची आवश्यकता शिकवणे, प्रज्ञेसोबत शील असावे, प्रज्ञेसोबत करुणा व मैत्री असावी, माणसामाणसांमधील भेदाचे अडसर मोडून काढावे, माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे आणि शेवटी माणसामाणसांमधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी करावी। अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आपली शिकवण या 3 वर्गामध्ये प्रतिपादन केली आहे। यावरून लक्षात येईल की भगवान बुद्धांचा धम्म हा सामाजिक आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास समाज धम्माशिवाय असू शकत नाही। प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म होय। यातील प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी आणि करुणा म्हणजे प्रेम। म्हणूनच भगवान बुद्धांनी धम्मामध्ये प्रज्ञा आणि करुणा यांना 2 कोनशिला इतकेच महत्त्व दिले आहे। धम्म म्हणजे नीती हे त्यांनी संक्षिप्तपणे सांगितलेले आहे। माणसाने माणसावर प्रेम करणे यालाच नीती म्हणतात। हाच सद्धम्माचा सार आहे।